मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो ट्रेकिंगला आणि ट्रेकिंगला कुठे आलो तर तांदूळवाडीला। तर इथे कसं यायचं आहे, किती टाईम आहे, कसं पोचायचं या गावामध्ये। मी आता तांदूळवाडी या गावात आहे इथे बघा। तर इथून ट्रेकिंग सुरू करणार आहे आम्ही। तर या गावापर्यंत कसं पोचायचं याचं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला रोडमॅप सगळा मिळेल, किती पैसे लागतात इथे पोचायसाठी। तर ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे। तर बघू आता आम्ही थोड्याच वेळात ट्रेकिंग सुरू करणार आहे। इथून हा रस्ता आहे जायचा, गावातून आम्ही चाललो आहे आता। छोटे छोटे अशा पायवाट आहेत, तिथून जायचं आहे। आता बघू किती टाईम लागतो आहे। खालून तर बोलले की 2 तासाचा ट्रेक आहे, आता समजेल किती टाईम आहे। हा रस्ता बघा इकडे, वडाचं झाड आहे मस्त। जायचा रस्ता असा पायवाट आहे आणि इथे येऊन बघा तुम्ही हे बोर्ड फॉलो करा। बोर्ड फॉलो करून तुम्ही प्रॉपरली पोचाल गडावर। मी पण हे फर्स्ट टाईम येतो आहे, बघू आता किती टाईम लागेल पोचायला। मागे येत मागे इसका बोलते हैं ट्रैक। कैसा लग रहा है हेमंत अभी तक? ऑल गुड। ऑल गुड। और 2 जन किधर है? बुढ़े लोग नहीं आए अभी तक। बुढ़े लोग हाँ, आगे आगे। कैसा लग रहा है विशाल अभी तक? एकदम इजी, अभी तक ठीक है। ठीक है। राजेश पण आला है। यस ब्रो। 2 मिनिट वाट क्या व्ह्यू बघा इथून। असे छोटे छोटे स्पॉट्स आहेत जाताना, खूप मस्त असा व्ह्यू आहे। काही लोक रिटर्न पण येतात, आम्ही थोडा लेट झालो आहे चालायला, थोडे लोक रिटर्न पण येतात। बघू आता किती टाईम लागतो पोचायला। थोडंसं चालल्यावर असा प्लॅटू येतो इथे, बसलेले लोक मस्ती करतात, थोडा एन्जॉय करतात आणि खूप असं सुंदर आहे। अजून गड बघा खूप लांब आहे इथे, तरी खूप चालायचं आहे। तर माहिती नाही किती टाईम लागेल, बघू आता। आता वरून तो डोंगर दिसायला लागला आहे, पीक, माउंटेन पीक एकदम। ते थोडंसं पाणी वगैरे आहे बघा, गंगाजल, गंगा स्नान। प्लॅटू सारखं आहे, खूप मस्त वाटतं आहे। आता थोडं ह्युमिडिटी कमी झाली आहे, चालायला पण मस्त वाटतं आहे। हाफ ट्रेकचा झाला आहे, आता हाफ जो मेन बाकी आहे, जो ॲक्च्युअल स्टिफ रस्ता आहे तो चढायचा आहे त्या साईडला। वाटेत आम्हाला एक छोटंसं वॉटरफॉल दिसला आहे, म्हणजे आवाज आला आहे। आता तेच शोधायला चाललं की बघू। ते बघू शकता, आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट। तो लास्टचा तिथे पीक आहे, हे लोक पुढे गेले। थोडंसं इथे आम्ही बसून रेस्ट घेतलेली सगळ्याजणांनी आणि इडली वगैरे नाश्ता आणलेला तो खाल्ला। आता अजून 15-20 मिनिटाचं ट्रेकिंग आहे, मग टॉपला पोचणार आहे। तुम्हाला टॉपचा व्ह्यू दाखवतो, मग बघत राहा। आणि मागे व्ह्यू बघू शकता काय तुम्ही, ऑलमोस्ट पोचलो आहे। ते 5 मिनिटाचा रस्ता बाकी आता आणि इथून व्ह्यू बघा, खूप भारी आहे। इथे मोठा डोंगर आहे, या साईडला पण आहे आणि एक अशी दरीसारखी इथे बनली आहे, तिथून यायचं आहे। खूप मस्त आहे। ऑलमोस्ट आम्ही 2.5 आवर्स झालेच ट्रेक करतो आहे आता आणि ऑलमोस्ट पोचायला लागला, लास्ट 10 मिनटं बाकी आहेत। आता आम्ही पोचलो आहे, इथे तुम्ही बघू शकता महादरवाजा आणि
असा गेट आहे आतमध्ये जायला. मस्त पोचतोय. छत्रपती शिवाजी महाराज की असं विशाल पोहोचलोय. कसं वाटतं विशाल पोहोचून? अरे मस्त मस्त खतरनाक व्ह्यू एकदम. ते आता बघू किती टाइम लागतोय. तिथे मग रेस्ट करतोय. आणि खाली बघा ही जे वैतरणा नदी आहे, वैतरणा नदी इथे वाहते. आणि खालती जो गाव दिसतोय तो तांदूळवाडी गाव आहे. आणि असे गडाचे पीक पॉईंट्स आहेत इथे. आणि आता लेफ्ट साईडचा पीक पॉईंटला आलो इकडे. आता इथून मे बी पूर्ण गड आपण फिरू शकतो असं आहे. इथे थोडा असा ऊन असल्यामुळे थोडंसं हे लावलं आहे, मास्क लावलं आहे मी. पाऊस आला तर खूप मजा येईल. बघा मी चाललो आहे. आता आम्ही थोडासा एक्सप्लोर करतो इकडे. पोचलो आहे तर या साईडने बघा, या साईडने आलो आम्ही. इथून असं छोटे छोटे पायवाट आहेत आणि असा गड आहे पूर्ण वरती. इथे बघा तुम्ही असं बोर्ड आहे महादरवाजा. तिथे राईट साईडला बाले किल्ला आहे, 7 टाका या साईडला आहे सर. आता आम्ही जाणार पहिलं बाले किल्ल्याला. त्या साईडला जर तुम्हाला झेंडा दिसत असेल बघवा. आमचा भाऊ डॉगेश भाई आमच्याबरोबर फिरतोय. बघू शकता बाले किल्ल्यावर आम्ही आता पोहोचलो आहे. इथे झेंडा असतो भगवा, पण आता नाही आहे, त्याने तिथे लावला आहे. आणि हा बॅनर आहे दुर्ग तांदूळवाडी. आणि एक मंदिर आहे इथे छोटंसं. मंदिरात पण जाऊन दाखवतो तुम्हाला. ते महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज गणपतीची पण मूर्ती आहे. आणि हा आपला भगवा खूप सुंदर वाटतं इथे. आणि आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे एकदम. गार हवा सुटली आहे. ते लोक पण आले तिथे, लोक पण आले. इथे विहीर आहे वाटतं राईट साईडला बाले किल्ल्याच्या. इथे बाले किल्ला आहे आणि त्याच्या राईट साईडला जशी विहीर आहे. पाणी आता सध्या तर नाही आहे, पण इथे पाणी असू शकतं त्या काळी. आणि या साईडला एक जायचा अजून एक रस्ता आहे. खूप सुंदर असा कच्चा किल्ला आहे. जास्त कोणी इथे जास्त येत नसल्यामुळे सुंदर असं, म्हणजे जास्त गर्दी नाही आहे, जास्त घाण नाही आहे, स्वच्छता आहे खूप. खूप सुंदर आहे. आता आम्ही जाणार आहे 7 टाक्यांचे तिथे. बघू किती टाइम. मैं बोलता रहा हूँ, मैं आता हूँ, किधर से आता. इथे बघा इथे पाण्याचा एक तलाव आहे. टाकी जवळ शकतो. हे तलाव आहे, टाकी नाही आहे. बघा आता इथून जरा पुढे जाणार आहे. बघा या रस्त्याने जातोय.
पाण्याचा एवढा मोठा सोर्स एवढ्या मोठ्या गडावर खूप म्हणजे असं अजब वाटतं. पण बघा तुम्ही एवढं जंगल आहे इकडे आणि एवढा मोठा सोर्स आहे पाण्याचा. इथे जवळ बघा पाणी, हे तलाव आहे आणि 7 टाके इथे असतील. इथून खाली जायचं असेल, इथून समजत नाही आहे कुठून जायचं आहे. मे बी या साईडने असेल. खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडे, खूपच भारी. हां इथे 7 टाकी इकडे आहेत. हे बघा व्ह्यू बघा, खूप भारी. इथे 7 टाके आहेत आणि या साईडला असा सुंदर असा व्ह्यू आहे. व्ह्यू बघा, खूपच भारी. इथे बघू शकता तुम्ही टोटल 7 टाके आहेत इथे. हे 1 2 पुढे एक 3, ही थर्ड 1 आहे, ही 4th 1, 6th 1. समोर बघू शकता 7 feet डीप आहे त्या. आता मी काउंट विसरला. 6th 1 आणि इथे 7th 1. खूप डीप आहे गाईस. इथे आला तर तुम्ही सांभाळून या. आणि इथे मार्किंग बघू शकता, या साईडला मार्किंग आहे, 7 feetचे मार्किंग आहे. इथे काही लोक असे जेवण वगैरे बनवून त्यांनी खाल्ले. खूप भारी आहे इकडे, मस्त आहे एकदम. थंड वातावरण आहे, चिल हवा चालते आहे. मला आता नक्की या. खूप सेफ आहे ट्रेकिंग, म्हणजे मीडियम मी बोलू शकेल डिफिकल्टी लेवल. बिगिनरसाठी नाही आहे, बट सर 1-2 ट्रेक तुम्ही केले असेल तर एवढं डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही आरामात करू शकता ट्रेक. थोडासा टाईम लागेल, 3 असा तुम्ही बघाल तर 2 तासाचा ट्रेक आहे. असा तुम्ही बघाल तर 2 तासाचा ट्रेक आहे. बट जर कोण नवीन असेल किंवा त्याने ट्रेक केला नसेल, 2-3च ट्रेक केलं असतील तर 4 तास लागतील. 3, 3.5, 4 तास लागतील, बेस्ड ऑन ते किती रेस्ट घेतात. बट तुम्ही पोचून जाल, म्हणजे एवढं डिफिकल्ट नाही आहे. इथे आल्यावर मस्त अशी विश्रांती घेऊ शकता. खूप भारी व्ह्यू आहे, खूप चांगला. खूप काही पॉईंट आहेत बघण्यासारखे, जसे 7 टाकी आहे, तलाव आहे, ठीक आहे. आणि हा समोर असा व्ह्यू आहे, खूपच भारी आहे. हवा सुटली आहे, एकदम मस्त हवा सुटली आणि थंड वारा लागतं. नक्की असे गडकिल्ले तुम्ही ट्रेक केले पाहिजे. महाराजांबद्दल समजतं तिकडे, असे जाणीव होते की महाराज इथे असायचे. तर एकदम याच मे बी इथे नसतील आले महाराज, माहिती नाही, कारण की हे फक्त वॉच टॉवर सारखे होते किल्ले, तर नसतीलही आले. बट त्यांचा सहवास नक्की आहे इकडे, तर तुम्ही पण नक्की या. आणि खूप असं स्वच्छ हवा, ऑक्सिजन मिळतं, जे मुंबई साईडला मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तर त्यामुळे बॉडीला थोडीशी गरज असते स्वच्छ वातावरणाची, सुंदर वातावरणाची. डोळ्यांना चांगल्या गोष्टी बघायची हॅबिट असते, पण मुंबई साईडच्या शहरात राहतो आपण, त्यामुळे हे सगळं बघता नाही येत. बट तुम्ही असं कधीतरी सॅटर्डे संडे येऊ शकता, तर नक्की या. आणि आला तर एवढं मेकश्युअर करा, की इथे कचरा वगैरे करणार नाही, कारण की हा गड खूप स्वच्छ आहे. जे लोक पण आतापर्यंत आलेत त्यांची बॉटल्स वगैरे नाही आहे तिथे. मी खूप फार कमी एखाद दुसरे बॉटल इथे बघितले, बट नाहीच आहे असं तुम्ही बोलू शकता. खूप चांगला ठेवला आहे गड, तर तुम्ही आला तरी पण त्याची काळजी नक्की घ्या, कचरा वगैरे करू नका.
आता आमची निघायची वेळ झाली आणि गाईज तुम्ही बघू शकता 4 वाजले आणि एवढा फॉग आला इथे, खूप सुंदर असं पूर्ण धुकं धुकं झालं आहे, खूप भारी वाटतं. आता एकदम वातावरण थंड झालं आहे, खूपच भारी. खालचं काहीच दिसत नाही आहे. जेव्हा सकाळी आलेलो तेव्हा पूर्ण सिनरी दिसत होती, खालचा पूर्ण सिटी दिसत होती, पण आता काहीच नाही दिसत आहे. तर पण आमची आता निघायची वेळ झाली आहे. पाऊस पडला तर मजा येईल. बघू आता किती टाईम लागतो निघायला. ऑलमोस्ट आम्ही 1 तास इथे रेस्ट केली आहे. आता बघूया. जाते आणि खालती डीप बघू शकता किती आहे, खूप ब्रेव आहे. इथून बघा किती डीप आहे खाली. खाली बघा. आता आमची निघायची वेळ झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट निघालो. आधी पण सांगितलं तुम्हाला तसं. आणि रस्ता बघा खूप मस्त. ट्रेक झाला, कंप्लीट झालं. ऑलमोस्ट आम्हाला 3-3.5 तास लागले. काही बिगिनर लोक होते ट्रेकमध्ये त्यांच्यामुळे, बट ठीक आहे. जर प्रोफेशनल असतील तर 2 तास खूप मॅक्स आहे. सगळे उतरतात आता. ग्रेविटी काय थोडीशी लेना. व्हिडिओ मध्ये कॅप्चर झाला है विशाल तुमचा हा स्टंट. वैष्णव कैसा लग रहा है उतरने के लिए? अच्छा लग रहा है. इजी है ना? Yep. बहुत इजी है, बहुत इजी है. वैष्णव जो ऊपर से नज़ारा देख के आई है, इतनी ब्रेव थी कि उसको और आगे आगे जाना था. हम लोग बोल रहे थे मत वैष्णव मत जा. कॉर्पोरेट मजदूर की खुजली देखो. सैटरडे घर पे सोने का. इधर पत्थर चढ़ने आए, मजदूरों के काम करने आए. आम्हाला एक खेकडा भेटला आहे रेड कलरचा, विशालने दाखवला. सोडतोय मी त्याला. आता जा बाबा मजा कर. बघा इथून फिल्टर वॉटर बॉटल आहे इथे. टाटा तुम्ही पण घ्या टाटा स्वच्छची. तुम्ही नॉर्मल असं पाणी घेऊ शकता याच्यातून आणि त्याच्यामध्ये टाकायचं, पाणी पूर्ण फिल्टर होऊन जातं. असं आहे 1000 लिटर पाणीपर्यंत फिल्टर होऊ शकतं त्या पाण्यामध्ये. तर ट्रेकिंगला वगैरे येत असाल तर असं ह्याच्यातलं पाणी तुम्ही एकदम आरामात पिऊ शकता, काहीच हे नाही आहे. बघा आता आम्ही असे बॉटल भरून ठेवणार आहे, मग नंतर फिल्टरमध्ये टाकून पिणार. फिल्टर असं बघा. हे बघा असा फिल्टर आहे. अपना चल रहा. पाच मिनिटाचा लास्ट ट्रेक राहिला आहे. लास्ट आता आम्ही इथून जंगलातून चाललो आहे. एकदम प्रॉपर टाईमला खाली आलो आहे. 6 वाजले, 6:05 झालेत आणि अंधार व्हायच्या आधी खाली आलो आहे प्रॉपर टाईमला. आता रिक्षा किती टायमाला मिळेल मला ते माहिती नाही. आता पोचलो आहे गावामध्ये आणि इथे जी विहीर आहे इथून पाणी पितात हे लोक. त्या विहिरीतून थोडं तोंड वगैरे धुतलं आहे आणि एक पायथ्याशी. आता ऑटो शोधायची आम्हाला जायला. जर नाही मिळालं तर त्याचा नंबर घेऊन ठेवला आहे. आणि हा अजून एक गोष्ट आहे, ज्या ऑटोने तुम्ही याल ट्रेकिंगसाठी त्याचा नंबर नक्की घेऊन ठेवा, कारण की इथून गावात जर ऑटो नाही मिळाली तर त्याला कॉल करून ते लोक येतात रिटर्न आपल्याला घ्यायला. थोडे पैसे जास्त चार्ज करतात, बट स्टील रात्रीला काहीच नसेल तर तुम्हाला हेल्प होईल. तर असा नंबर घेऊन ठेवला. आता बघू बाहेर जाऊन ऑटो मिळाली तर ऑटोने जाऊ, नाही तर त्यांनाच कॉल करायला लागेल. तर मित्रांनो आता आम्ही इथे ऑटो पकडली आहे 250 रुपीजमध्ये 6 जण.
आता 250 रुपीज मध्ये घेऊन जाणार आहे 6 जण. बघू कसे नेतोय. बहुत मस्त मस्त जमेल ना आम्हाला जमेल, तुला जमलं पाहिजे. जमेल ना नक्की. अरे रोज घेऊन जातो. किती? एक मिनिट थांब, फोन पकडो बाय मेरा गिर जाएगा. चला बसले का? चला बसतोय. गणपती बाप्पा मोरया. ये तो आराम से बैठे यार. ये लोग का कुछ मरेगा नहीं. मर्द मरे या कुछ भी हो. बॅग दे. हा बॅग दे. बघा आता प्रवास सुरू झालाय. बाहर मत जा साले, रिक्शा उधर लेके जाएगा. मैं भी आधा बाहर हूँ. तर मित्रांनो बाबा दादा आम्हाला रिक्षातून घेऊन आलाय. हाय बोल. त्याची रिक्षा आहे बघा. तर इथे आला तर मी नंबर टाकेन त्या रिक्षाचा. काय बोलतोय गावाचा प्रॉपर आहे तो. गावाचा प्रॉपर आहे मी. तांदूळवाडी. तर तांदूळवाडीचाच आहे. तर नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. तर तुम्ही इथे आला तांदूळवाडीचा डायरेक्ट कॉल करा त्याला. डिस्काउंट आहे. त्याच्याशी बोलणं झालं आहे. तो बोला नंबर वगैरे ठेव माझा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे ॲड करेन. तर डायरेक्ट कॉल करून ते घेऊन जातील तुम्हाला. तर बघा आता हे उतरलेत सगळे. ही रिक्षा त्याची नंबर बघून ठेवा. चला भेटू. आता गेला आहे. खूप मस्त जॉली मुलगा आहे. खूप भारी आहे. एकदम भावासारखा आहे. तर नक्की इथे आल्यावर त्याला कॉल करा. तर आता पोचलो आम्ही सफाई स्टेशनला आणि इथे सगळे उभे आहेत. पॅसेंजर ट्रेनची वाट बघतोय. तर इथून आम्ही जाणार आहे अंधेरी स्टेशनला आणि अंधेरीवरून आम्ही घरी जाणार आहे. तर ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप थँक्यू. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मेन्शन केलं आहे कसं जायचं आहे, कुठे उतरायचं आहे, ट्रेक किती आहे, किती रिस्की आहे, कसा आहे ट्रेक, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. इवन ऑटो रिक्षा ड्रायव्हरचे पण नंबर आहेत. किती चार्ज करतील ते पण मेन्शन आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. भेटू पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.